नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 18 सप्टेंबर रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान होणार आहे। हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर या मैदानाचं आयोजन नियोजन कसं करण्यात आलं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, दादू मांगडे पाटील, सरचिटणीस राष्ट्रवादी व काँग्रेस पुणे जिल्हा। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला हे मैदान संपन्न होतं आहे? हे मैदान आपण गणेश उत्सवानिमित्त 18 सप्टेंबर रोजी चौदरवाडीत आपण हे मैदान आयोजित केले आहे। फाटी कुठली आहे चौदरवाडीची? जे अख्ख्या महाराष्ट्रात ज्या फाटीचे नाव लौकिक आहे अशी फाटी आहे चौदरवाडीमध्ये। आणि मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? आदत मैदान आहे। बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस पूर्तता सगळी झालेली आहे। 2 दिवसात आम्हाला हाती कागदपत्र भेटतील सगळी। बरं, बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। पहिलं बक्षीस आहे 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस आहे 70,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 50,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 30,000 रुपये, पाचवं बक्षीस आहे 20,000 रुपये, 6वं बक्षीस आहे 15,000 रुपये आणि 7वं बक्षीस आहे 10,000 रुपये। प्रवेश फी काय? प्रवेश फी 1,000 रुपये आणि प्लस 100 रुपये कुठली फिटनेसची? हा फिटनेसची। बरं, आणि आता तुम्ही एक आयोजक नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? कारण हे बैलगाडी आयोजन करताना आम्हाला जयदादा युवा मंचच्या वतीने आम्ही आयोजन करण्याचं तुम्हाला प्रथमच सांगतो। कारण हे मैदान हे आम्हाला महाराष्ट्रातील 1 नंबरचं मैदान करायचे हो। या मैदानासाठी महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातून पण अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी बैलगाडी प्रेमींनी व मालकांनी याची नोंद घ्यावी, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावी। कारण आता जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी या ठिकाणी ऑनलाईनची नोंदची सुरुवात उद्यापासून होणार आहे। तरी सर्व बैलगाडी प्रेमींनी व मालक व चालकांनी याची नोंद घ्यावी हो। जास्तीत जास्त गाड्या नोंद करण्यासाठी आपण सहभाग नोंदवावा। धन्यवाद। दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, माझे नाव दिग्विजय कैलास मगर, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानात एकूण किती फाट्या आहेत? मैदानात एकूण 12 फाटे आहेत आपले। बरं, आणि फाटीच्या आतमधलं अंतर किती आहे? 14 फुटाचं अंतर एक फाटीचं आणि आदचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती असणार आहे? 900 फूट। हां, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10। त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर पुढं थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? 500 ते 700 फूट जागा उपलब्ध आहे। या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? असं कोणतीच इथं घटक उपलब्ध नाही आहे। बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाचे एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? ह्या मैदानाचे एकूण 80% बॅरिकेड असणार आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का? हो, दिवसभर जोपर्यंत मैदान सुरू होऊन ते संपस्तवर ते अधिकारी इथं उपलब्ध असणार। त्याचबरोबर प्रशासनाकडून जी ॲम्ब्युलन्स देण्यात येते ती ॲम्ब्युलन्स इथं राहणार आहे का? उपलब्ध असणार आहे। मैदान गावापासून जरा लांब आहे आणि आता उन्हाचा चटका वाढला आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली। इथे 10,000 लिटरच्या 2 टँकरची सोय केलेली आहे। बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? नाही जाणार। बरं, आणि पावसाची सध्याची परिस्थिती कशी आहे? पावसाची परिस्थिती आत्ता तरी नाही आहे। बरं, त्याचबरोबर तुम्ही एक आयोजक या नात्याने या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातल्या किंवा लॉट काढण्याच्या संदर्भातल्या अपडेट ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का? हो, वेळोवेळी सगळ्या अपडेट तिथे दिल्या जातील। या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी चालक मालकांना मी एकच आवाहन करेल की लवकरात लवकर ऑनलाईन त्यांनी नोंदणी करावी। हे मैदान रीतसर घेतले जाईल व इथं कोणावर कुठलाही अन्याय होणार नाही। इथं बैलगाडी संघटना आपल्या इथे उपस्थित आहे, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता त्या बाबतीत। इथं कोणताही अन्याय होणार नाही आणि निकाल हा योग्य दिला जाईल। चालते, धन्यवाद दादा। आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मदने। दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडणार आहे का? 100% जेवढे नियम अटी घालून दिलेत त्या पद्धतीनेच पार पडणार. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? गटाला जर समान गाड्या उतारल्या तर पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? ते जर तशा गाड्या उतरल्या तर दोन्ही मालकाच्या संगनमताने जर ठरलं
तर ही दिलं जाईल. नाहीतर एकेका दोघाचा बैल पळावला जाईल हां. आणि नाही तर झालं तर चिठ्ठी टाकून ही केलं जाईल. त्याचबरोबर समजा गटाला विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% बाद केली जाईल आणि त्याचा डबल बैल पळावला आहे त्याचा योग्य तो सन्मान करून गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर समजा फायनलला जर चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र असेल का? ती गाडी निकालच पात्र असेल, पण ती बक्षीस जे आम्ही काय दिली ती त्या गाडीनं घ्यायचं शेवट काय दिली बरं. ती. त्याचबरोबर हीच अशाच प्रकारचं कृत्य समजा डबल बैल फायनलला पळावला, ही बाब तुमच्या निदर्शनाला फायनलच्या वेळेस आली हां. तर त्याबाबत काय निर्णय असणार आहे? ती गाडी बादच केली जाणार बादच 100%. केलेलं आहे. हम्म. बरं. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा जर एक पाय दुसऱ्या तासात गेला किंवा चाक गेलं तर ती लॉबी टच. लॉबी टचला निकाल आहे का? हो आहे. लॉबीच्या बाहेर पाय गेला आणि अथवा चाक गेला तर ती चाक गाडी- गेलं तर ती गाडी बाद. तुम्ही संघटनेचे अध्यक्ष बारामती तालुक्याचे या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? हे मैदान 18/9/2024 आहे आपले जयदादा पवार यांच्या ह्याच्यानुसार. तर सर्व बैलगाडी मालकाने जेवढी जास्तीत जास्त आजपासून ऑनलाईन नोंद चालू आहे, तर 17 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू आहे. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लॉट पाडणार आहे. तोपर्यंत सर्व जेवढे जितक्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करता येईल एवढ्यांनी नोंद करावी. दादा आपण पाहतो की पाहायला गेलं तर आदल्या दिवशीच भरपूर नोंद केली जाते, लोड येतो आयोजकांवरती आणि लॉट पाडायला उशीर होतोय, तर त्या संदर्भात तुम्ही सगळ्या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? चालक मालकांना एकच माझी नम्रपणे विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर नोंद करा, म्हणजे आम्हाला जितक्या तुम्ही लवकर नोंद करताल तितक्या लवकर आम्हाला लॉट्स पाडता येतील. काय होतंय ऐन वेळेस रात्री 9:30-10 वाजेपर्यंत फोन सुरुवात होतात, मग तिथून पुढे सगळे हे होतात. नाही आम्ही 6-6:30लाच लॉट जाहीर करणार. जाहीर करणार. बरं चालतंय, धन्यवाद दादा.